नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांनो तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनो, युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे 18 तारखेपासून म्हणजे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी 10% पदकपातीच्या आणि जो पहिला टप्पा झाला आहे त्यातल्या रिक्त अपात्र गैरहजर पदे या सेकंड फेजमध्ये देऊन शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि सर्व आस्थापनांना ज्या जाहिरातीचे टॅब ओपन करून देणं आवश्यक आहे ते पवित्र पोर्टलवरती जाहिरात देण्यासाठी टॅब द्यावात। या प्रमुख मागणीचं इथं शेकडोच्या संख्येनं अभियोग्यताधारक हजर आहेत। काही अभियोग्यताधारक चहा पाण्यासाठी आत्ताच बाहेर गेलेले आहेत, परंतु जे हजर आहेत त्यांच्यासोबत हा एक ज्वलंत मागण्याचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर या आंदोलनातील घोषणा तुमच्या कानापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या कानाच्या पडद्यासोबत मनाचेही पडदे उघडतील अशी मला खात्री आहे। पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा। जोश पाहिजे आपल्या घोषणामध्ये। आपल्या घोषणा ऐकून अधिकारी आणि प्रशासनाच्या काळजाची धडधड वाढली पाहिजे। पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा, पूर्ण करा। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अजून काय? मुलांना शिक्षक द्या, मुलांना शिक्षक द्या। या औपचारिक आणि सुरुवातीच्या घोषणा आहेत। जर या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्यासाठी टॅब ओपन नाही झालात आणि जर सेल्फ सर्टिफाईडचा टॅब ओपन नाही झाला किंवा जाहिरातीसाठी टॅब ओपन नाही झाला तर मात्र या धरणे आंदोलनाचं उग्र रूप तुम्हाला पाहायला भेटेल। एवढाच मी शासनाला आणि प्रशासनाला इशारा देतो आणि या अभियोग्यताधारकांचं जॉबचं स्वप्न आणि शाळकरी मुलांना एक पात्र शिक्षक अभियोग्यताधारक शिक्षक मिळण्याचं स्वप्न फक्त तुम्ही पूर्ण करू शकता। या मागणींसह हे जे आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे, उद्या या आंदोलनाची आम्ही तीव्रता डबल करू आणि हे आंदोलन आणखी मोठ्या प्रकारे आणि आणखी मोठ्या स्वरूपात करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सर्व शासकीय लोकांना म्हणजे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री